हॅलो, भाकरी टू ब्राउनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत एक थाई डेझर्ट, मँगो स्टिकी राईस। मला माहिती आहे खूप एशियन कंट्रीजमध्ये तो केला जातो, फक्त थायलंडमध्येच असं नाही, पण त्याला थाई डेझर्ट म्हणायचं एक कारण आहे। 13 ते 15 एप्रिल हा काळ थायलंडचा न्यू इयर म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि त्यातला 15 एप्रिलचा दिवस ते मँगो स्टिकी राईस डे म्हणून सेलिब्रेट करतात। एकदा का आंब्याचा सीझन सुरू झाला की रस्त्यावरच्या व्हेंडर्सकडे सुद्धा ही डिश मिळते, त्यांच्यासाठी ती खूप कम्फर्ट फूड आहे। आज आपण आपल्याकडे करून बघणार आहोत। नॉर्मली मी पांढराच भात ठेवते, पण आज व्हिडिओ तुमच्यासाठी करताना मला असं वाटलं की आपण जरा कलरफुल करता येते का बघूया। पण मी कुठलेही आर्टिफिशियल फूड कलर्स वापरणार नाही आहे, त्यामुळे जे काही नॅचरली कलर घेता येतील ते कसे येत आहेत हे आपण आता बघूया। ही डिश 4 वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड केली जाते। सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे राईस सोकिंग, तांदूळ भिजवायची पद्धत। त्याच्यानंतर आपल्याला नारळाच्या दुधाचं एक सॉस किंवा एक स्लरी करायची असते। त्याच्यावरती एक क्रंची हे टाकण्यासाठी ते मंग बीन्स म्हणतात, म्हणजे आपल्याकडे जी मुगाची डाळ असते त्याचं ते क्रिस्पी ती करून घेतात आणि ती वरनं टाकतात थोडीशी टेक्स्चरला म्हणून। आणि चौथा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आंबा। त्याच्यासाठी आपल्या अल्फान्सो इतकं छान हापूस आंब्या इतकं छान आंबा असूच शकत नाही, तो मी तिथे घेणारच आहे। सो हा 4 भागामधली ही रेसिपी आहे। थोडीशी लेंदी होऊ शकेल असं तुम्हाला वाटतंय, पण ती अतिशय सोपी आहे। ह्याच्यात वेळ जातो म्हणजे आता ते तांदूळ भिजत घालायचे तर ते कमीत कमी 4 तास किंवा ओव्हरनाईट भिजत घालायचे। सो प्रिपेअर्ड आपण असायला लागतो। ॲक्च्युअल कुकिंगमध्ये तेवढा वेळ जात नाही आहे, तेव्हा बघूयात कसा करायचा ते। तर मँगो स्टिकी राईस करण्यासाठी मी हा थाई स्टिकी राईस घेतलेला आहे आणि त्याला बऱ्यापैकी स्टार्च असतं, पावडर लावलेली असते, त्यामुळे मी आता आधी ते स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। 4-5 वेळेला धुतल्यावर आता हे पाणी असं अगदी क्लिअर झालेलं आहे। आता पुढची प्रोसेस, आपल्याला राईस तर कलरफुल करायचं आहे, पण आर्टिफिशियल कलर्सही वापरायचे नाहीयेत, म्हणून मी इथे सगळे नॅचरल कलर्स वापरणार आहे। तर मी इथे हळद घेतली आहे 1 चमचाभर आणि त्याच्यात थोडंसं गरम पाणी घालून ठेवलं आहे, म्हणजे मग हळदीचा रंग चांगला येईल आणि रूम टेम्परेचरला आलं की मग आपण हे वापरूयात। तोवर मी इथे बिटाचा ज्यूस काढून घेतलाय, गाळून घेतलाय। कुठलंही फायबर आपल्याला ह्या भातामध्ये यायला नकोय। हिरव्या रंगासाठी मी पालकाचा प्युरी करून घेतलीय। हे साधं पाणी घेतलंय, म्हणजे आपल्याला एक पांढरा भात पण करता येईल। सो आता ह्या सगळ्या पाण्यांमध्ये मी हळदीच्या पाण्याला जरा रूम टेम्परेचरला आणते, म्हणजे मग आपल्याला गरम पाण्यात तांदूळ नक्की भिजवायचा नाहीये, हे लक्षात ठेवा। आता मगाशी जो हा मी तांदूळ धुवून पाण्यात ठेवला होता तो मी पाण्यातनं काढून घेणार आहे आणि समप्रमाणात या 4ही पाण्यांमध्ये घालणार। आपण 4ही पाण्यांमध्ये तांदूळ मिक्स केलेला आहे। हा बघा, भरपूर पाणी वर ठेवायचं आहे आपल्याला। हळदीमधला पण हा होईलच आणि हा पालकातला। आता ह्या सगळ्या पाण्यावर मी झाकण ठेवून देणार आहे आणि मिनिमम 4 तास किंवा ओव्हरनाईट आपण हे सोकिंग करणार आहोत। सो अशी ही 4ही भांडी आपण बाजूला ठेवून दिलेली आहेत। असा क्रॅन भिजवून ठेवणार आहे, नंतर मी ती थोडीशी वाफवून घेणार आहे आणि मग ड्राय करून ती भाजून घेणार आहे। तर आपण आता हे 1 तासभर भिजत घालूयात। मगाशी आपण जी मुगाची डाळ भिजत घातली होती ती आता छान भिजली आहे। त्याच्यात मी एक हा बोल भरून पाणी घालणार आहे आणि अगदी 2-4च मिनिटं त्याला उकडणार आहे आणि गॅस बंद करणार आहे। कापडावरती वाळवून घेऊ, ही लवकरच वाळेल आणि मग ही आपण पॅनमध्ये ड्राय रोस्ट करून घेऊ। आणि आपण जे 4-5 तासापूर्वी 4 रंगीत पाण्यांमध्ये तांदूळ भिजत घातले होते ते आता आपण ड्रेन करून घेऊयात। किती डार्क रंग आलाय छान याला। तांदूळ खूप वेळ भिजलेला असल्यामुळे तसा तो जरा आता ब्रिटल आहे, नाजूक आहे, त्यामुळे हँडल विथ केअर। तुमच्याकडे मस्लिन क्लॉथ किंवा पंचा असा असेल, माझ्याकडे हा एक रोल आहे, हा रियुजेबल हे कापड आहे जे की किचनमध्ये मी बऱ्याच वापरते। त्याचे मी
4 छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि ते डॅम्प आहेत, म्हणजे ओले आहेत पण त्यातनं पिळलं तर पाणी बाहेर येणार नाही इतपत घट्ट पिळलेले आहेत. तर मी हा कापडावरती हे तांदूळ घालणार जे आपण आता बिटाच्या पाण्यातनं काढलेत आणि ते एका बाजूला असे फिरवून या कापडाची मी अशी घडी करणार आहे. पातळ लेअर तांदूळाचा झाला पाहिजे. असंच आपण चहारी रंग. आता मोदक पात्र जर तुमच्याकडे असेल तर फारच सोपं आहे. मोदक पात्र किंवा स्टीमर. माझ्याकडे ह्या क्षणाला आता दोन्हीही नसल्यामुळे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलंय आणि बरोबर त्यामध्ये बसेल अशी मी चाळणी घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये हे जे आपण रंगीत पाणी धुवून काढलेले जे तांदूळ आहेत ते आपण ठेवायचे. याच्यामध्ये 3च राहतील, तर आपण पांढरे वेगळे शिजवूयात. आणि ह्याच्यावर मी हे झाकण ठेवणार आहे आणि एक 20 ते 25 मिनिटं ह्याला छान शिजवायचं आहे. उकळी आल्यावर मी गॅस मीडियम करणार आहे आणि आता ह्याला आपण भात शिजवत ठेवूयात. तोवर पुढची प्रोसेस बघू. आता आपण बघूयात भाताचं काय झालंय. एक भात उघडून बघू. हा हळदीतला भात आहे आणि आपण हा बघितला तर हा खालनं छान शिजलाय, वरच्या बाजूने व्हायचा आहे. तर आता आपण हे कापड फक्त उलटं करणार आहोत. हे तिन्ही भाताची कापडं उलटी करते म्हणजे त्या बाजूने पण ते छान शिजेल. गरम आहे सो जरा काळजीपूर्वक करायला हवं. पुन्हा झाकण ठेवू आणि आता अगदी 5-7 मिनिटात तो होईलच. इथे पांढऱ्याचंही तेच आहे. आपला भात शिजतोय तोवर आता आपल्याला ह्याचा एक कोकोनट स्लरी किंवा कोकोनट सॉस करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे 200 ml ची 2 टेट्रा पॅक्स रेडीमेड कोकोनट मिल्कचे घेतलेले आहेत. मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी म्हणजे 4 मोठे चमचे म्हणजे 200 ml ला 2 चमचे, थोडक्यात 100 ml ला 1 मोठा चमचा, 1 टेबलस्पून शुगर असं मी इथे प्रमाण घेतलंय. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडं साखरेचं प्रमाण वाढवलं किंवा कमी केलं तरी चालेल. आता 2 मिनिटं फक्त मी गरम करणार आहे आणि मग आपण गॅस बंद करणार आहोत. हे अगदी 2 ड्रॉप्स व्हॅनिलाचा इसेन्स घालणार आहे. थोडासा एवढाच व्हॅनिला इसेन्स घालते. मिठामुळे याला फार छान चव आली आहे. आपला हा सॉस रेडी आहे. तो थोडासा बाजूला ठेवूयात आणि आपण आपल्या भाताचं काय झालंय ते बघूयात. छान वाफ आली आहे. इकडनंही भात छान शिजलाय, खालूनही शिजलाय. आता मी गॅस बंद करणार आहे आणि मग पुढची प्रोसेस बघूयात. हे आपण चारी भात 4 बोलमध्ये परत काढून घेऊ. असे आपण हे 4ही भात काढलेले आहेत आणि हे आपलं जे नारळाचं दुधाचं सॉस आहे आपला, हाही गरमच असला पाहिजे. आता मी ह्या सगळ्यामध्ये साधारण हे 2-2 डाव हा सॉस घालणार आहे आणि अगदी थोडा नंतर वरनं घालण्यासाठी ठेवणार आहे. आता आपण यातल्या लम्स काढून नीट कालवूयात आणि हे आता आपण एक 15 ते 20 मिनिटं मस्त झाकून ठेवणार आहोत की तो भात सगळा अळून येईल, त्याला नारळाचा फ्लेवर आणि गोडपणा दोन्ही येईल. आपला भात गार म्हणजे तो छान मुरतोय तोवर आपण ही जी मगाशी मुगाची डाळ वाळत घातली होती कागदावर ती आपण ड्राय रोस्ट करून घेऊयात.
साधारण 7 मिनिटं झाले मी हे भाजतीये आणि आता मात्र हे छान आवाजही येतो कुडकुडीत त्याचा आणि भाजून झालाय. मी आता गॅस बंद करते. अशी आपण जो राईस झाकून ठेवला होता तो बघूयात किती छान आळलाय तो. बघितलं ते नारळाचं दूध सगळं सोक होऊन तो भात छान आळलाय. आता आपण ह्याचं प्लेटिंग करूयात. तर असा हा आपला मँगो स्टिकी राईस तयार आहे. नॅचरल कलर्स काय त्याचे ते कळावे म्हणून मी इथे त्याच्यावर कुठलंही टॉपिंग घातलेलं नाही आहे. हा हळदीचा रंग आहे, हा जरा बरा आलाय. हिरवा रंग पालकाचा अजिबातच आला नाही. दुधी भोपळा कसा दिसतो तसं ते दिसतंय. बिटाच्या रंगाला पण काही अर्थ नाही आहे. आणि हा नॉर्मल आपला पांढरा राईस आहे जो नॉर्मली मी असाच करते, पण आज मी आपलं म्हणलं करून बघावं. मला स्वतःला कलर्सची ॲलर्जी आहे म्हणून मी आर्टिफिशियल फूड कलर्स वापरत नाही. तुम्हाला तसं काही नसेल, चालत असेल तर तुम्ही जरूर वापरा. फक्त पाण्यात जेव्हा तो रंग घालाल तेव्हा तो डार्क करा, म्हणजे मग तो माइल्ड होऊन कलरफुल ते दिसेल. याच्यावरती मी ती कोकोनट सॉस आणि ती मुगाची डाळ सगळं घालून रेडी टू ईट केलं आहे. इथे मी आपली गंमत म्हणून आंब्याचा मासा केला आहे, आंब्याचं फूल केलं आहे. पण साधे आंब्याचे तुकडे करून कडेला ठेवून ही डिश तुम्ही सर्व करा. जरी हे डेझर्ट असलं तरीसुद्धा ते वॉर्म किंवा रूम टेम्परेचरचं खाल्लं जातं, फ्रीज कोल्ड खाल्लं जात नाही. तेव्हा अशाच नवीन नवीन रेसिपीज घेऊन भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.